नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पोलीस भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जून मध्ये ग्राउंड चालू होतंय आपलं. SRPF अनुषंगाने तशी बातमी सुद्धा आपण काल परवा पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी तयारी चालू असताना ग्राउंडची तयारी चालू आहे, लेखीची तयारी चालू आहे, पण त्याच्यात अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी फॉर्म भरताना सूचना वाचलेली नव्हती किंवा वाचली असून पण चूक केली. ती म्हणजे डबल फॉर्म भरायचा नव्हता. म्हणजे एका घटकामध्ये किंवा एका संवर्गाचा तुम्हाला एका घटकात एकच फॉर्म भरता येईल. याचा अर्थ असा की तुम्ही जर पोलीस शिपाई या संवर्गाचा फॉर्म भरत असाल तर महाराष्ट्रामध्ये कुठेही एक फॉर्म तुम्हाला भरता येत होता. तर विद्यार्थी मित्रांनो, तरी देखील अनेक विद्यार्थ्यांनी काही ना काही जुगाड करून 2-2, 3-3 फॉर्म भरलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी खरं तर ही चूकच केलेली आहे, कारण नोटिफिकेशन मध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं डबल फॉर्म भरायचा नाहीये. तरी देखील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांचं वर्ष वाया जाऊ नये, त्यांची मेहनत वाया जाऊ नये याचा विचार करून पोलीस विभागाच्या माध्यमातून ज्यांनी डबल फॉर्म भरलाय त्यांना एक हमीपत्र लिहून द्यायला सांगितलं होतं. आणि त्या हमीपत्रामध्ये तुम्ही ज्या फॉर्मचा उल्लेख कराल तोच फॉर्म ग्राह्य धरला जाईल असं त्या ठिकाणी होतं. पण हमीपत्र देण्याची मुदत होती 17 तारखेपर्यंत, 17 मे पर्यंत. तरी देखील अनेक विद्यार्थ्यांनी हमीपत्र दिलेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पोलीस विभागाच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे. काय आहे नोटिफिकेशन आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत. बघा काय म्हटलं या ठिकाणी, सन 2022-23 या वर्षातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई भरती 2023 करिता देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एका घटकात अर्ज करू शकतो अशी अट घालण्यात आली आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पुढे काय म्हटलंय, एकापेक्षा जास्त घटकात आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ते ज्या घटकाच्या हद्दीत राहतात त्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तेथे समक्ष जाऊन त्यांचे आवेदन अर्ज ग्राह्य धरण्याबाबतचे हमीपत्र सादर करण्याबाबत दिनांक 7 मे 2024 रोजी कळवण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत आपला आवेदन अर्ज कोणत्या एका घटकाकरता ग्राह्य धरण्यात यावा हे हमीपत्र सादर केलेले नाही. आता महत्वाची गोष्ट काय सांगितली बघा, याद्वारे आपणास हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी, या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, शेवटची संधी. बघा, याद्वारे आपणास हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक 24 मे 2024 पर्यंत म्हणजे 24/5/2024 पर्यंत हमीपत्र सादर न केल्यास आपले सर्वच आवेदन अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. जर डबल फॉर्म भरला असेल आणि हमीपत्र तुम्ही जर देऊ शकत नसाल किंवा तुम्ही देत नसाल तर तुमचे सगळे फॉर्म रद्द केले जातील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, गाफील राहू नका, या गोष्टीला अगदी सहजतेने घेऊ नका. हा विषय गंभीर आहे. डबल फॉर्म भरला असेल तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहताय त्या जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जा. तिथे जाऊन हमीपत्र ऑलरेडी फॉर्मॅट रेडी आहे, फक्त भरून द्यायचं आहे. व्यवस्थित हमीपत्र भरून द्या, जेणेकरून तुमची संधी वाया जाणार नाही, हे नीट लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, 24 तारीख शेवटची आहे, तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच आपण चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. कमी दिवसामध्ये निश्चितपणे रिझल्ट देणारी अशी ही बॅच आहे. तेव्हा नक्कीच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी इग्नाइट पब्लिकेशनचे आपली 2 पुस्तकं आहेत. पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा आणि स्पेशल पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठीचं 1 लायनरचं पुस्तक. ही दोन्ही पुस्तकं 50% डिस्काउंट मध्ये मिळत आहेत. आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भरती प्रक्रियेत या पुस्तकांचा फायदा झालेला आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच हे इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.